चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण सध्या आलेलो बिरकरवाडीच्या मैदानामध्ये आणि आज पुन्हा एकदा बकासूर आणि भवानीच्या गाडीवर बसले म्हणजे आप्पा ड्रायव्हर कारुंडेचे. आप्पा नमस्कार. नमस्कार. काय आनंद आहे आज पुन्हा एकदा बाकीच्या गाडीवर बसला आणि पुन्हा एकदा फायनलचा गुलाल घेतला. आज जरा रिक्षा होती कसं डाव्या खांद्यावर बैल घातला होता. हा एखाद्या काय आपण आणला नव्हता गडबड ती जरा सांगत होतं मोळे शेट बी बर नाही काय मस्त पळला बैल बी नाही काय बर. मला वाटते दुसऱ्यांदा तुम्ही दुसऱ्यांदा. बकासूरच्या गाडीवर बसला. आज काय आनंद आहे. आज बी आहे. आज नाही काय एवढं वाटलं पण परवा दिवशी त्या मैदानात एक नंबर वाटला होता आपल्याला. त्या मैदानात काय वेगळे पण जाणवलं एक प्रकारे बैलांचं खांदा पण चेंज करण्यात आला. तो निर्णय कसा घेतला काय निर्णय म्हणजे काय झालं ती भवानी जरा डाव्या खांद्यानं सकाळी गटाला जरा कमी पडले होते ना. तो भवानी हे उजवीचा जास्त म्हणून मग ती म्हणायला लागली ना गाड्या जर म्हणजे फायनल राहायची असेल तर खांदा चेंज करावा लागेल. त्यामुळे खांदा चेंज केला. भवानीच्या पळाविषयी काय सांगाल. नाही भवानी चांगलीच पळते. चांगली एक प्रकारे मला वाटतं प्रथमच ही जोडी पाहिजे. हा ही प्रथमच जोडी. तो बैल बी इकडे प्रथमच राहिला म्हणजे भिवंडीचा बैल आहे. बर नाशिकडला वडा बैलाला स्पीड आहे भरपूर. आपण मागच्या वेळेस ज्यावेळेस बकासूरच्या गाडीवर बसलेले तुम्ही त्या दिवशीपासून त्याच्या आधी पण तुम्ही प्रत्येक वेळी गुलाल घेतात. त्या दिवशी नंतर काय प्रतिक्रिया आल्या. त्या दिवशी नंतर प्रतिक्रिया चांगलीच आली ना. हा चांगली. बर जाईल त्या मैदानात गुलाला राहता या सातत्यानं यशा पाठीमागचं रहस्य काय तुमचे काय रहस्यमध्ये कसं झालं आपली नीतिमत्ता चांगली आहे. आपण चांगल्या दुसऱ्याचं चांगलं आपलं बैल तर आपलं चांगलं होईल. बरोबर. आपल्या मनातच वाईट नाही ना दुसऱ्याचं बघा. आणि मित्रांनो विशेष सांगायचं म्हणजे आपण जे टू व्हीलर वर प्रवास करतात संपूर्ण महाराष्ट्रात कुठलाही अड्डा असू दे बारामतीला असू दे पुण्याला असू दे सातारला असू दे कराडला असू दे सांगलीला असू दे दैवडीला असू दे कुठेही जातात म्हणजे टू व्हीलर प्रवास असतो. त्याविषयी काय सांगेल कारण इतक्या लांब प्रवास करून यायचं परत त्याच जिद्दीनं गाडी चालवायची ते काय अवघड वाटतं का जरा थोडं. नाही अवघड तर वाटतंच की आता आपण इतक्या लांब याचं 100-125 किलोमीटर जायला लागतं एकट्याला. 2-3 तासाचा प्रवास आहे. मग आपल्याला जास्त गाडी बी जमत नाही. आपलं पाय फ्रॅक्चर आहे मग 1 ते 2च गाडी आपण हाणतो इथल्या अड्ड्यात. ती कंटिन्यू त्यातली एक तरी फायनलला राहण्याजोगीच गाडी असते मोठ्या त्यामुळे काय अडचण. सकाळी मनापासून ठरवून येतं काय गाडी ठेवायचीच बाबा. कसं आहे मनापासून तर ठरवून आपण येतो पण बैल बी पळला पाहिजे. हो बैल पळला तर आपल्याला बी आशा लागते ना राहायची. आपण काय होतं की तुम्ही ड्रायव्हर म्हणून मस्त तुम्हाला वाटतं गाडी फायनल राहिली पाहिजे तशी बैलगाडी मालक पण इच्छा असते का. प्रत्येकाची इच्छा राहते. आम्हाला जसं वाटतं गुलाल लागावं असेल बैलवाल्यांची बी इच्छा असणार ना फायनल राहावं. बर प्रत्येक ठिकाणी. आज कशी काय चर्चा झालेली मोबाईलशी काय चर्चा झालेली कशा नाही का फोन आलता गाडीसाठी त्यांचा. बर आणि तू म्हणलं होतं नव्हते काय बाब्याची बी गाडी होती. कुठली गाडी होती. खरसुंडीची आपला बाबा. हा घरचीच गाडी होती ती बी आज भेटलं का आज बी एकाच शेमीत लागली गाडी. ती एकाच म्हणजे दोन्ही बैल दोन्ही एकाच लागले दोन्ही गाडी. अशा वेळेस काय नाही कसं जरा दगदग वाटते ना दोन्हीतली पण एक तरी राहणाऱ्या गाड्या दोन्ही राहणाऱ्या गाड्या होत्या ना. बरोबर. त्याला एकत्र लागल्यावर एकच चान्स कुठला तरी भेटतोय असं होतं. नशीबच म्हणावं लागतं. बक्याविषयी काय सांगाल. बैल पळतो का त्या दिवशी आणल्याच मी असायला गट काढल्या गेला बैल पळतो का तर बैल पळतोच. हा विशेष घ्यायच नाही बैल. आता मैदानाचं नियोजन तुम्ही ड्रायव्हर म्हणून कसं करताय कारण भरपूर म्हणजे तुम्ही रोज मैदानात असते. तेही मैदानात ह्यातच एक मैदान करावं. विश्रांती घेता का नाही. नाही जावं लागतं प्रत्येक मला. मग काल बिहायला गेलो होतो वडगावला. गट काढलं गट झालं पण शेमीला पाऊस आला कॅन्सल झाला. बरं मस्त भिजत आलो पावसात रात्री आलो 8 वाजता घरी. परत आज सकाळी उठून 6 वाजता परत म्हणजे नाराज करता येत नाही. नाराज करता येत नाही शब्दाला जागा द्यावं लागतं. बरोबर. धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि असंच गुलालात कायम तुम्ही पण राहा आणि बैलगाडी मालकांना पण ठेवत जावा हीच इच्छा करतो. धन्यवाद. मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामुळं काय मिळालं तर हे खरं प्रेम म्हणावं लागेल. आपण बघत असाल एक चाहते वेगळ्या प्रकारचे निर्माण झालेत म्हणावं लागेल. आपण काय चाहत्यांविषयी काय सांगितलं. मला शेमी झाल्यापासून ती मागायची फोटो काढत तुमच्या बाईट गेल्यामुळे काढू फोटो तर ते काढला होता त्यांना विचार द्यावा लागतो. काय आनंद आहे आज. खूप मोठा आनंद आहे. गाडी पळाली. मागचं मैदान जरा प्रॉब्लेम झाला. आज लई गाडी पळाली जबरदस्त चांगली पळाली गाडी. गुलाल त्याच्यापासून लांब जात नाही. गुलाल आसपास असतो. भवानी विषयी काय सांगेल. भवानी लई पळाला चांगलं पळलं खूप सुंदर पळाली खूप मजा आली. धन्यवाद.